गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी 40 खास तोडगे आणि उपाय। नंबर 1, गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर रोज सकाळी ताज्या आणि सुगंधी फुलांची अर्पण करून दिवसाची सुरुवात केल्याने घरात पवित्रता, शांतता आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते। नंबर 2, सकाळी सूर्योदयाच्या वेळी आणि संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी शुद्ध तुपाचा दिवा लावल्याने बाप्पांची कृपा घरावर अखंड राहते आणि अंधार व दुःख दूर होतात। नंबर 3, गणपती बाप्पांना दररोज 21 दुर्वा अर्पण केल्याने सर्व विघ्ने दूर होतात आणि आपल्या कामात लवकर यश मिळते। नंबर 4, मधाचा नैवेद्य अर्पण केल्याने जीवनात गोडवा येतो आणि नातेसंबंध अधिक मजबूत होतात। नंबर 5, पिवळ्या केळींचा नैवेद्य दिल्याने आरोग्य सुधारते आणि घरात आनंदी वातावरण राहते। पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया जरूर लिहा। गणपती बाप्पांच्या कृपेने तुमचे सर्व दुःख दूर होतील आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा। नंबर 6, शुद्ध नारळ अर्पण करून त्यातील पाणी मंदिरात वाहिल्याने मनोकामना पूर्ण होण्यास मदत होते। नंबर 7, ओम गणपतये नमः हा मंत्र रोज 108 वेळा जपल्याने कार्यसिद्धी होते आणि मनात आत्मविश्वास वाढतो। नंबर 8, मोदकांचा नैवेद्य देऊन प्रथम तुकडा बाप्पांना अर्पण केल्याने समृद्धी आणि सुखाची वृद्धी होते। नंबर 9, शमीच्या पानांचा हार घालून पूजा केल्याने धनसंपत्ती वाढते आणि अडचणी दूर होतात। नंबर 10, गंगाजळाने मूर्तीचे अभिषेक केल्याने पूजा अधिक पवित्र होते आणि बाप्पा प्रसन्न होतात। नंबर 11, आरतीच्या वेळी टाळ आणि झांज वाजवल्याने भक्तिभाव वाढतो आणि घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते। नंबर 12, घर आणि पूजा मंडप नेहमी स्वच्छ ठेवल्याने देवता अधिक काळ वास्तव्य करतात आणि आशीर्वाद देतात। नंबर 13, लाल आणि पिवळ्या रंगाचे फुलं अर्पण केल्याने गणपती बाप्पांची कृपा मिळते आणि शुभकार्ये यशस्वी होतात। नंबर 14, गाईच्या दुधाने अभिषेक केल्याने पाप नष्ट होतात आणि घरात शांती निर्माण होते। नंबर 15, दीपात कापूर टाकून लावल्याने वातावरण शुद्ध होते आणि मनाला शांती मिळते। नंबर 16, गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर आरशाचा वापर केल्याने प्रकाश आणि सकारात्मक ऊर्जा वाढते। नंबर 17, संत्र्यांचा नैवेद्य केल्याने आयुष्यात आनंद आणि ताजेपणा येतो। नंबर 18, पूजेत सेंधामीठ वापरल्याने देवता प्रसन्न होतात आणि घरातील नकारात्मक शक्ती नष्ट होतात। नंबर 19, तुळशीची पाने बाप्पांच्या नैवेद्यात वापरू नयेत कारण ती त्यांना अर्पण करणे निषिद्ध मानले जाते। नंबर 20, गणेश अथर्वशीर्ष रोज वाचल्याने सर्व प्रकारच्या भीती, संकटे आणि अडथळे दूर होतात। नंबर 21, गणपती बाप्पांच्या पायाशी चंदनाचा लेप लावल्याने मनाला शांती मिळते आणि घरातील वादविवाद शांत होतात। नंबर 22, आरतीनंतर थोडेसे कापूर जाळून त्याचा धूर घरभर पसरवल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि वातावरण पवित्र होते। नंबर 23, पूजेत बेलपत्राचा वापर केल्याने बाप्पांची कृपा अधिक मिळते आणि आर्थिक स्थिती सुधारते। नंबर 24, मधात केशर मिसळून नैवेद्य केल्याने आरोग्य चांगले राहते आणि जीवनात सोन्यासारखी चमक येते। नंबर 25, सणाच्या दिवशी 21 केळींचा नैवेद्य देऊन त्याचा प्रसाद सर्वांना वाटल्याने पुण्य वाढते आणि आनंद पसरतो। नंबर 26, नारळ फुटवताना मनात स्वच्छ विचार ठेवल्याने नकारात्मकता तुटते आणि शुभ कार्यात यश मिळते। नंबर 27, गणेश गायत्री मंत्राचा जप केल्याने बुद्धी, ज्ञान आणि स्मरणशक्ती वाढते। नंबर 28, चांदीच्या नाण्यांवर बाप्पांचे दर्शन घालून ती तिजोरीत ठेवल्याने धनलाभ होतो। नंबर 29, पूजेत सुगंधी अगरबत्ती वापरल्याने वातावरण आनंदी आणि हलकं वाटतं। नंबर 30, मूर्तीला गुलाबजलाने अभिषेक केल्याने प्रेम, सौंदर्य आणि आनंद जीवनात वाढतो। नंबर 31, गणपती बाप्पांची स्तुती गाणी किंवा भजने म्हणाल्याने भक्तिभाव वाढतो आणि मन प्रसन्न राहते। नंबर 32, सणाच्या काळात घराच्या प्रवेशद्वारावर तोरण लावल्याने शुभशक्ती घरात प्रवेश करतात। नंबर 33, लाल फुलांचा हार अर्पण केल्याने प्रेम, ऊर्जा आणि सौभाग्य वाढते। नंबर 34, दूध, दही, तूप, मध आणि साखर या पंचामृताने अभिषेक केल्याने पवित्रता वाढते। नंबर 35, दीपकात तुपाबरोबर थोडेसे कापूर टाकल्याने घरात समृद्धी आणि आरोग्य वाढते। नंबर 36, मूर्तीसमोर पाण्याने भरलेले तांब्याचे पात्र ठेवल्याने सकारात्मक कंपनी वाढतात। नंबर 37, गोड फळांचा नैवेद्य केल्याने गोडवा आणि सौहार्द वाढते। नंबर 38, काळं मीठ आणि हळदीचे मिश्रण पूजा स्थळावर ठेवल्याने नकारात्मक शक्ती दूर राहतात। नंबर 39, पूजेच्या वेळी तुलसीचे पान बाजूला ठेवून गोड पदार्थ अर्पण केल्याने पुण्य मिळते। नंबर 40,
गणेश चालीसा रोज वाचल्याने बाप्पांची कृपा कायम राहते आणि मनोकामना पूर्ण होतात। मित्रांनो, हे होते गणपती बाप्पाचे खास, प्रभावी आणि श्रद्धेने केलेले तोडगे आणि उपाय। हे सर्व उपाय श्रद्धा आणि भक्तिपूर्वक केले तर नक्कीच बाप्पा तुमच्यावर प्रसन्न होतील। गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत आणि त्यांच्या कृपेने जीवनातील अडचणीही लवकर दूर होतात। म्हणून तुम्ही हे उपाय मनापासून करा आणि आपलं जीवन सुख समृद्धीने भरून टाका। तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, कमेंट करून सांगा की तुम्ही कुठला उपाय करणार आहात। व्हिडिओ शेअर करा तुमच्या कुटुंबीय आणि मित्रमैत्रिणींना आणि हो, चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच भक्तिपूर्ण, उपाययुक्त आणि उपयोगी माहिती आम्ही आणतच राहणार आहोत। चला तर मग कमेंटमध्ये लिहा, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या।